व्हिडिओत तुम्हाला एक प्लांट दिसत आहे। खूप सुंदर असे प्लांट आहे आणि त्याचे नाव आहे झिझी प्लांट किंवा त्याला दुसरेही नाव आहे। तुम्हाला काय नाव माहीत असेल ते प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा। परंतु मी ते नर्सरीतून झिझी प्लांट म्हणून आणलेले आहे। खूप सुंदर आणि आकर्षक आहे। त्याची पानं खूप अशी चमकदार दिसतात आणि ते पूर्णपणे इंडोर प्लांट आहे। त्याला कुठल्याही प्रकारचं सूर्यप्रकाश लागत नाही आणि तुम्ही तुमच्या उत्तर आणि पूर्व कोपऱ्यामध्ये ते बेडरूमला किंवा हॉलला ठेवू शकतात। त्याने खूप चांगली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते। जर समजा तुम्ही त्याला पाणी व्यवस्थित देत आहात, त्याला पाणी खूप जास्त लागत नाही, 8 दिवसांनी त्याला पाणी दिले तरी चालते किंवा खूप जास्त पाणी लागतच नाही, त्याला खूप जास्त सूर्यप्रकाशच लागत नाही, अगदी सूर्यप्रकाशामध्ये नाही ठेवलं तरी चालतं, अगदी सावलीतच ठेवावं लागतं आणि तेव्हा ते खूप छान ग्रो करतं। खूप सुंदर अशा नवीन नवीन त्याला फांद्या फुटतात आणि छान असे कोमही फुटतात। आधी बघा असे येत आहेत छान असे। तर माझं असं कुंडीमध्ये खूप सुंदर असं झालेलं आहे आणि मी छान असं 2 कुंडीमध्ये ते वेगळं केलेलं आहे, एक ह्या ठिकाणी आणि माझ्या घराच्या एंट्रन्सला मी ठेवलेलं आहे। की याचं एक असं असतं की कोणी जर निगेटिव्ह एनर्जीवाले लोक जर आपल्या इथे आले किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येत आहे तर याची पानं आपोआप पिवळी पडतात। जर तुम्ही पाणी आणि सूर्यप्रकाश त्याला अगदी व्यवस्थित आहे की अगदी सावलीत ठेवलेलं आहे आणि त्याला पाणीही अगदी व्यवस्थित देत आहे, परंतु तरीही पिवळी पानं पडत आहेत, तर तुम्ही असं समजून घ्यायचं की तुमच्याकडे निगेटिव्ह एनर्जी येत आहे आणि निगेटिव्ह एनर्जी खेचण्यामध्ये ते काम करतं आणि त्यामुळे ती निगेटिव्ह पानं काढून फेकून द्यायची आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी हे एक खूप उत्तम असं प्लांट आहे झिझी प्लांट। तर तुम्ही तुमच्या जवळच्या नर्सरीतून आणून नक्की लावा। छोट्या कुंडीतही ते ग्रो होतं आणि मी तुम्हाला दाखवते छोट्या हे पहा, मी छोट्या कुंडीतही सुंदर असं लावलेलं आहे आणि निगेटिव्ह एनर्जी आली की घरासमोर जर लावलं तर निगेटिव्ह एनर्जी आपल्या ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि असं हे अगदी शुद्ध वातावरण आणि प्रसन्न असं दिसणारं रोप तुम्ही लावू शकता।